ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा भूमिगत मार्ग चेंदणी-कोळीवाड्यातून जाणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि चेंदणी-कोळीवाडा जमात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. भूमिगत मार्गामुळे दत्त मंदिर, विहिरी, भूजल, पारंपरिक घरं आणि गावठाणाच्या सांस्कृतिक वारशावर परिणाम होण्याची भीती ट्रस्टने व्यक्त केली. सीमांकन पूर्ण होईपर्यंत प्रकल्प पुढे नेऊ नयेत अशी मागणीही करण्यात आली. केळकर यांनी नागरिकांच्या शंकांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं. यापूर्वीही विविध भागातील तक्रारींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्या संबंधामध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर टेक्निकल गोष्टींची पण चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा मेट्रोचा रूट अंडरग्राऊंड जाणार आहे. 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने जाणार आहे याच्या संबंधी साधक बाधक चर्चा झाली आहे. आणि ज्या सूचना या प्रतिनिधींनी दिलेल्या आहेत, माननीय मी स्वतः ज्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्याची पडताळणी बघून पुन्हा एकदा त्या संबंधीची चर्चा आणि बैठक जी आहे ती पुढच्या काळामध्ये होणार आहे.